मुंबईच्या राजकारणात ना सध्या एक जबरदस्त चर्चा सुरू आहे, उद्धव आणि राज ठाकरे. विचार करा, हे दोघे भाऊ एकत्र आले तर या एका शक्यतेमुळे मुंबईची सगळी सत्ता समीकरणं मुळापासून बदलू शकतात. चला तर मग पाहूया हे नेमकं कसं घडू शकतं. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाजपची ऑफिशियल लाईन अगदी स्पष्ट आहे. दोन बुडणारे लोक एकत्र आलेत. पण हे फक्त एक राजकीय स्टेटमेंट आहे की या युतीला कमी लेखण्याची एक मोठी चूक भाजपच्या हातून होतीये? पण खरंच हे इतकं सरळ आहे का? म्हणजे वरवर दिसतंय तेवढंच आहे की पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिस्त आहे? कारण या युतीला इतक्या सहजपणे नाकारणं ही एक मोठी चूक ठरू शकते. आणि असं का वाटतंय याची 3 जबरदस्त कारणं आपण आता बघणार आहोत. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे ठाकरे हे नाव. अहो, हे फक्त एक आडनाव नाहीये, हा एक ब्रँड आहे. मुंबईच्या राजकारणातलं एक असं इमोशनल कनेक्शन ज्याच्यात प्रचंड ताकद दडलेली आहे. आता बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं की ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त मराठी मतदार. पण खरं सांगायचं तर तसं नाहीये. जो कोणी स्वतःला खरा मुंबईकर मानतो, मग तो कुठल्याही भाषेत बोलणारा का असेना, त्याच्या मनात कुठेतरी ठाकऱ्यांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहेच. हे नातं बाळासाहेबांनी तयार केलं, जे भाषा आणि धर्माच्या भिंतींच्या पलीकडचं होतं. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा कोण असेल तर ते म्हणजे राज ठाकरे. विचार करा, इतकी वर्ष सत्तेच्या बाहेर आहेत तरीही मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांना मतांची एक ठराविक टक्केवारी हमखास मिळते. ही मतं म्हणजे फक्त आकडे नाहीत, ही आहे लॉयल्टी, जी पद आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन टिकते. चला आता वळूया दुसऱ्या कारणाकडे, आणि हे कारण आहे या दोघांच्या स्किल्सचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन. इथेच या युतीची खरी ताकद लपलेली आहे. बघा, एका बाजूला आहेत राज ठाकरे, एक करिश्माई वक्ता जे आपल्या भाषणांनी अक्षरशः माहोल तयार करतात, गर्दी खेचतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत उद्धव ठाकरे, ज्यांच्याकडे शिवसेनेच्या शाखा सिस्टमचं एक जबरदस्त तळागाळापर्यंत पोचलेलं नेटवर्क आहे. म्हणजे एक जण क्राऊड खेचतो, माहोल बनवतो, आणि दुसरा त्या ऊर्जेला मतांमध्ये कन्वर्ट करतो. हे एक परफेक्ट डेडली कॉम्बिनेशन आहे, नाही का? आणि याचमुळे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. या युतीमुळे मतदारांसमोर ठाकरे नावाचे 2 तगडे चेहरे उभे राहतात. पण या उलट मुंबईत भाजपसमोर एका प्रभावी लोकल चेहऱ्याची कमतरता मात्र स्पष्टपणे जाणवते. आता तिसरं कारण, आणि हे कदाचित सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे निवडणुकीच्या काळात अख्खी चर्चा, अख्खं नरेटिव्ह आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याची क्षमता. हा नॅरेटिव्हचा खेळ कसा चालतो ते समजून घेऊया. समजा भाजपने हल्ला चढवला आणि ठाकऱ्यांवर मुस्लिम धार्जिणे असल्याचा आरोप केला. आता नॉर्मली काय होईल? ते डिफेन्सिव्ह होतील. पण इथे तसं होत नाही. ते बचावात्मक होण्याऐवजी एक काउंटर प्रश्न विचारतात. ठीक आहे, पण भाजप मुंबईला मराठी महापौर देणार का? झालं. या एकाच प्रश्नात ते भाजपला अशा चक्रव्यूहात अडकवतात की जिथून बाहेर पडणं खूप अवघड आहे. हो म्हटलं तर अमराठी मतदार नाराज, आणि नाही म्हटलं तर मराठी मतदार नाराज. गेम ओव्हर. तर आता तुम्हाला कळलंच असेल, ही तिन्ही कारणं एकत्र आल्यावर भाजपसाठी मुंबईमध्ये एक किती मोठं आव्हान उभं राहत आहे. थोडक्यात सांगायचं तर भाजप समोरची आव्हानं बरीच आहेत. एकतर मुंबईत मोठा लोकल चेहरा नाही. दुसरं, मराठी आणि अमराठी मतदारांना एकत्र सांभाळताना होणारी तारेवरची कसरत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हिंदुत्वाच्या त्यांच्या होम पेजवरून राजकारण मराठी अस्मितेच्या पिचवर आणून त्यांना बॅकफूटवर ढकलण्याची या युतीची ताकद. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं, हा समन्वय मुंबईचा राजकीय नकाशा खरंच कायमचा बदलून टाकेल का? या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल. पण तोपर्यंत मुंबईच्या राजकारणातली ही नवी समीकरणं पाहणं प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे, हे नक्की.